नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आईपण हे सगळ्यात छान सगळ्यात आनंदी असा आयुष्यातला टप्पा असा आपण म्हणतो. म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व हे तिच्या आयुष्याचं सार्थक झालं अशी समजूत आजही आपल्या समाजामध्ये आहे. पण आईपण निभावणं इतकं सोपं नसतं. आईपण हे समजून घ्यायचं असतं आरोग्याच्या दृष्टीनं, मानसिक दृष्टीनं, संस्काराच्या दृष्टीनं. आणि आपल्या अपत्याला वाढवत असतानाच त्या मातेला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं पण आता तितकंच आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मातृत्व येणं आणि आत्ताचं मातृत्व येणं याच्यामध्ये खरंच काही आता मूलभूत फरक होत चाललेले आहेत. कारण एकूणच काळ बदललेला आहे, सायकॉलॉजी बदललेली आहे. आधी करिअर, मग लग्न, मग मातृत्व असा आताचा एक क्रम आहे. आणखीन कधी काही याच आपल्या देशामध्ये बालविवाहसुद्धा व्हायचे की जी अतिशय चुकीची प्रथा होती. पण आता आपण जर बघितलं तर लग्नानंतर मातृत्वाचे अनेक प्रश्न अनेक घरामध्ये पाहायला मिळत आहेत. आज मला याच विषयावरती ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलायचे. एकीकडं मातृत्वामधले प्रश्न तर दुसरीकडं वंध्यत्व, मूल न होणं ही सुद्धा अनेक घरामध्ये अनेक कुटुंबांमधली मोठी समस्या असते. आणि त्याच्यातून होणारी जी काही मानसिक घालमेल असते, कुचंबणा असते ती पुन्हा वेगळीच असते. त्यामुळं या समस्येकडं आपल्याला जितकं मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे तेवढंच मला असं वाटतं की ते एक सायकॉलॉजिकल पण त्याच्याकडं बघितलं पाहिजे. मातृत्व आणि वंध्यत्व या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं पण म्हणता येईल. पण मातृत्व निभावत असताना ते अधिक आनंददायी असावं मातेसाठी पण आणि त्या अपत्यासाठी पण. या अनुषंगानं आज मला जाणून घ्यायचं आहे, चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 डॉक्टर आले आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर मिलिंद तिवले सरांचं. त्याचबरोबर आजच्या चर्चेमध्ये वंध्यत्व या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदिता जोशी. तिवले सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं मी सुरुवातीला म्हटलं की कधी काही आपल्याकडं बालविवाहाची प्रथा होती. अगदी 12व्या वर्षी 14व्या वर्षी मुलींची लग्न व्हायची. आता हेच लग्नाचं वय 25 ते 35 पर्यंत गेलेलं आहे. वय जास्त झाल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येतात का? हो, येऊ शकतातच. कारण हल्ली करिअर ओरिएंटेड मुली असतात, बऱ्याचशा मुलंसुद्धा. त्यामुळे लेट मॅरेजेस होतात. बरेचसे अबाव 30s होत आहेत. तर आता आपण एखाद्या रोगाची जर नॅचरल हिस्ट्री बघितली तर त्यामध्ये 30 नंतरचं वय हे ते आजार होण्याचं पूर्वी नैसर्गिकरित्या हे आजार आपल्या शरीरामध्ये येण्याचं वय झालेलं असतं. अच्छा. त्यात ॲडिशनल प्रेग्नन्सी, त्यात ॲडिशनल सध्या जी काही लाईफस्टाईल मुलांची जी लाईफस्टाईल आहेत ह्या सगळ्यामुळं मातृत्वामध्ये किंवा गरोदरपणामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. पण म्हणजे मग तुम्ही आता म्हटलात त्यानुसार लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्याचं पण आरोग्य अतिशय महत्त्वाचं असतं. नक्कीच. अच्छा, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये केवळ त्या मुलीनं किंवा त्या स्त्रीनं आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चालणार नाही, त्याच्याबरोबरीनं त्या सगळ्यांनीच पुरुषानं पण घेतली पाहिजे काळजी. बरोबर, सगळ्यांनीच घेतली पाहिजे. अच्छा. पण मला सांगा की आता जेव्हा एक गर्भवती स्त्री असते तेव्हा तुम्ही जनरली त्याचे 3 टप्पे करता. 3 महिन्याचं एक तुमची क्वार्टर किंवा एक ट्राय सेमिस्टर तुम्ही म्हणता. बरोबर. तर त्याच्यामध्ये सगळ्यात रिस्क कुठल्या क्वार्टरमध्ये असते? असं नाही, कारण प्रत्येक टप्प्याचे कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रॉब्लेम्स हे वेगळे असतात. बरं. त्यामुळे फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने, या तिन्ही ट्रायमिस्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतात. अच्छा. पण बऱ्याच घरामध्ये मी बघतोय की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये त्या स्त्रीचं BP वाढलेलं असतं किंवा तिची शुगर वाढलेली असते. हा प्रॉब्लेम कधी येतो? पहिल्याच ट्रायमिस्टरमध्ये येतो? जनरली सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे दुसरे 3 महिने किंवा शेवटचे 3 महिने. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये शक्यतो येत नाही. पण काही काही पेशंटना हे आधीपासून सुद्धा असू शकतं. बरं. म्हणजे आता समजा 35, 36, 37 आता हे IVF तंत्रज्ञानानं लेट प्रेग्नन्सीज होतात. बऱ्याच वेळा त्या स्त्रियांना आधीपासूनच काही हायपरटेन्शन किंवा डायबिटीज ऑलरेडी आलेला असतो. म्हणजे त्यामुळे ते पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये पण ते अशा पेशंट्समध्ये असू शकतं. पण जनरली प्रेग्नन्सीमुळं जी कॉम्प्लिकेशन्स होतात ब्लड प्रेशरची किंवा डायबिटीजची ही जनरली सेकंड किंवा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जास्त आपण बघतो. डॉक्टर नंदिता मॅडम, आता सर बोलता बोलता IVF म्हटले.
गेल्या काही वर्षामध्ये आता IVF हा शब्द सगळ्यांच्याच कानावर पडलेला आहे, सगळ्यांना माहिती झाला आहे. कधी काही टेस्ट ट्यूब बेबी याबद्दल खूप अट्रॅक्शन होतं, त्याच्याबद्दल खूप बोललं जायचं, पण आता टेस्ट ट्यूब बेबी खूप नॉर्मल झालेला आहे. पण जसं सुरुवातीला मी म्हटलं त्यानुसार एकूण आपली लाईफस्टाईल किंवा एकूणच आपला करिअर ओरिएंटेड आपलं संपूर्ण आयुष्य, त्यामुळे लग्न उशिरा होते. अशा वेळेला वंध्यत्व आणखीन लग्न उशिरा झालं यांचा थेट संबंध जोडता येईल का? हो, नक्कीच. कारण वय जसं वाढत जातं तसं तसं फर्टिलिटी सुद्धा लोकांची कमी होत जाते. त्याच्यामुळे लग्न जर 25-30 वर्षानंतर झालं असेल तर जेनेटिकली किंवा नॅचरली एक तयार व्हायची क्षमता जी मुलींच्यामध्ये कमी होते, ते जे वय आता आपण आधी प्रेग्नन्सीज बघत होतो 22 ते 25 मध्ये नॅचरली प्रेग्नन्सी मिळून जायच्या, कारण लग्न 19-20व्या वर्षी व्हायची. ते एक प्रोड्युसिंग कपॅसिटी जर त्यांची कमी होत असेल तर 30 नंतर लग्न झाल्यानंतर नक्कीच त्या हे प्रॉब्लेम फेस करणार आहे. दुसरं आहे स्ट्रेस लेवल्स आहेत, करिअर ओरिएंटेड आहेत. आम्ही आजकाल असं बघतो की कपल्स लांब लांब राहतात, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स आहेत, शिवाय हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात, कारण लाईफस्टाईल तशी आहे, खाण्यापिणी तशी आहेत. त्याच्यामुळे हा सगळ्यांचा जर गोळाबेरीज केली तर नक्कीच वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचं प्रमाण आपल्या समाजात वाढलेलं आहे. आणि त्याचे उपाय पण आपल्याला अवेलेबल झाले आहेत, त्याच्यामुळे लोक अप्रोच पण लवकर करतात. पण मला उलट विचारायचंय की आता हे इतके वेगवेगळे सगळे उपाय आहेत, त्यामुळे थोडंसं समाजामध्ये रिलॅक्सेशन आले का? काय मूल नाही झालं ते नंतर बघू, आपल्याला वेगवेगळे आता मेडिकल हे असा पण अशी एक सायकोलॉजी तयार होत चाललेली आहे का? थोडीफार आहे, कारण की हा ठीक आहे आहेत आपल्याकडे IVF, पण हा IVF शॉर्टकट नाही आहे हे मला सांगायचं आहे. IVF करणं किंवा हा हे 2+2=4 आहे, IVF केलं आणि हातात आपल्याला बाळ मिळालं असं नाही आहे. कारण प्रेग्नन्सी मिळणं किंवा प्रेग्नन्सी हेल्दी असणं ह्याच्यासाठी त्या कपलनी फिजिकली आणि मेंटली पण हेल्दी राहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही कशीही लाईफस्टाईल ठेवा आणि तुम्ही कितीही उशीर करा आणि IVF आहेच आपल्याला, हा शॉर्टकट डेफिनेटली नाही आहे. IVF मध्ये फक्त टेस्ट ट्यूब बेबी येतं की त्यात सरोगसी पण येतं? IVF म्हटलं तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. इन्फर्टिलिटी म्हणाला तर बऱ्याच टप्प्यांमध्ये ही ट्रीटमेंट होते. पण साध्या सोप्या भाषेमध्ये ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी IVF टेक्नॉलॉजीचा वापर करतात. मग त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी हे सगळ्यांना नाव माहिती आहे, सुरुवातीला म्हटलं तसं. हो, टेस्ट ट्यूब बेबी हा एक प्रकार झाला. त्याच्यामध्ये IUI पण आपण करतो, कारण बेसिक पासून कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या कपलला योग्य आहे हे आपल्याला त्यांना इन्व्हेस्टिगेट करून बघावं लागतं. कुठल्या टप्प्यात त्यांचं फर्टिलिटी करिअर जे आपण म्हणतो एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या कपलचं, ते फर्टिलिटी करिअरचे त्या कुठल्या टप्प्यात आहेत, त्यांना किती वर्ष आपण वाट बघून प्रेग्नन्सी नॅचरली मिळवू शकतो का, IUI करून मिळवू शकतो का, आधी आपल्याला लाईफस्टाईल चेंज करून त्यांचा हॉर्मोनल बॅलन्स नीट करून मग आपण प्रेग्नन्सी मिळवू शकतो, किंवा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहेत की नाही टेस्ट ट्यूबशिवाय IVF शिवाय पर्यायच नाही, हे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करून त्यांना इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर लक्षात येतं आणि मग त्याप्रमाणे त्या कपल्सना आपल्याला काउन्सिल करायला लागतं की कुठल्या पद्धतीने त्यांनी जायला पाहिजे. कारण की टेस्ट ट्यूब बेबी हे मी असं नाही म्हणत आहे की आमच्याकडे जेव्हा कपल येतं ते इच्छा घेऊन येतं, मूल हवे ही इच्छा, हा आजार नाहीये. ताप आलाय, क्रोसिन दिलाय, ताप गेला, ही इच्छा आहे. तर ती इच्छा किंवा त्यांच्या घरात आनंद त्यांना कुठल्या पद्धतीने आणायचा आहे हे पर्याय आम्हाला त्यांना द्यावे लागतात, त्याप्रमाणे ते चूज करतात. पण मला एक क्युरिओसिटीचा प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या कपलमध्ये मूल होत नाहीये तेव्हा ते कपल तुमच्याकडे येतं, त्यावेळेला जनरली आपल्या समाजात अजूनही त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा असा एक सदोष असतो. पण तुमचा आतापर्यंतचा अनुभव बघितला तर त्याच्यामध्ये पुरुष पण तितकाच जबाबदार असू शकतो का? नक्कीच, दोघही पेशंट असतात आमचे. पण मग तुम्ही दोघांनाही तपासता, मेडिकली तपासता का? हो, दोघांच्याही चाचण्या कराव्या लागतात, दोघांनाही टेस्ट ट्रीटमेंट द्यायला लागते, दोघांनाही अँटॉक्सिडंट डाएट किंवा जे काय सप्लिमेंट्स द्यावे लागतात ते दोघांनाही द्यायला लागतात. कारण गर्भ राहणं हे दोघांच्याकडून येणारी गोष्ट आहे. ते दोन्ही जर एग आणि स्पर्म जर हेल्दी असेल तरच तो गर्भ हेल्दी राहणार आहे. त्याच्यामुळे दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे दोघांनाही मी बोलवते, नुसती बायको आली तर मला नवऱ्याला बोलवून घ्यावं लागतं, कारण की नवऱ्याच्या सवयी पण मला माहिती पाहिजे की तो स्मोकिंग करतो का, अल्कोहोल करतो का, त्याची झोप कशी होते, त्यांच्या खाण्यापिण्याच्या स्टाईल्स कशा आहेत, एकत्र राहतात का, ह्या सगळ्या खूप बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. पण मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार काउन्सिलिंग पण करावं लागत असेल? भरपूर. काउन्सिलिंग इज अ मेन पार्ट. काउन्सिलिंग जास्त आहे. औषध नंतर आधी काउन्सिलिंग.
आणि आपल्याकडे काउन्सिलिंग नवरा बायकोन बरोबर आजूबाजूच्या लोकांचंही करावं लागतं. खरं आहे. आजकाल अजूनही आपल्याकडे एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या कपलला मूल होत नाहीये म्हटल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन अजूनही का कुणास ठाऊक पण काहीतरी तिरकस असतोच. खरं तर हे बदललं पाहिजे. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे मला असं नेहमी वाटतं की विज्ञान जेवढं डेव्हलप होत चालले ना तेवढे प्रॉब्लेम वाढत चाललेत काही वेळा. सो मला असं तुम्हाला विचारायचं उलट आहे समजून सांगा ना की तुम्ही आता मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं मग लग्नाचं प्रॉपर वय कुठलं मुलीचं? असं मी तरी उत्तर नाही देऊ शकत कारण मी पण करिअर ओरिएंटेड आहे. लवकर लग्न करा आणि लवकर फॅमिली कम्प्लीट करा असं आत्ताच्या जगात सांगणं तसं प्रॅक्टिकली एथिकली चुकीचं आहे. पण मला असं वाटतं की हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली तर मला नाही वाटत उशिरा जरी लग्न झाली तरी प्रेग्नन्सी राहायला त्रास होईल. ऑर व्हेनेवर ज्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे किंवा लग्न झालं आणि 4 वर्ष मला मूल नको आहे, मला असं वाटतं की बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावेत. काही प्रॉब्लेम नसेल तर दे कॅन वेट. जर काही प्रॉब्लेम आढळला तर मग त्याच्यावर तेव्हाच आपल्याला ॲक्शन घेता येईल की काही वर्षांनी उशीर नको व्हायला असं वाटलं. तिवले सर, पण तुमच्याकडे येतो. मी अनेक उदाहरणं अशी बघितलेली आहेत की ज्या घरामध्ये गर्भवती स्त्री आहे तिच्यावरती खाण्यापिण्याची खूप बंधनं लादली जातात. विशेषतः पाणी कमी प्यायचं किंवा अमुक हे पदार्थ खायचे नाहीत किंवा कमी खायचं, जास्त खाऊ नकोस. आहाराबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? गर्भवती स्त्रीनं कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? आता आहाराचा जर विचार केला तर आपण नेहमीच इतरांना जे सांगतो तसा आहार हा त्याचा चौरस आहार पाहिजे. सर्व प्रकारचे घटक त्यामध्ये पाहिजेत. पण प्रेग्नन्सीमध्ये थोड्या रिक्वायरमेंट्स वाढलेल्या असतात. आतमध्ये एक जीव वाढत असतो त्यामुळे त्यालाही न्यूट्रिशन मिळावं लागतं. त्यामुळं आम्ही नेहमी सांगतो की एका वेळेला जरी जास्त जात नसलं तरी एव्हरी 4 to 5 hours थोडंफार काहीतरी खाल्लं पाहिजे. पण त्यामध्ये जास्त करून प्रोटीन्स आली पाहिजेत, मल्टीविटॅमिन्स मिळतील अशा हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर फळफळावळ, दूध, एग्स, जे नॉनव्हेज आहेत त्यांना एग्ज आणि मीठ वगैरे घेऊ शकतात ते. तसा कुठला पदार्थ चालत नाही असं काही गरोदरपणामध्ये नाही आहे. आवडीनुसार ते खाऊ शकतात. फक्त एवढाच एक विचार करायला लागतो की सर्व प्रकारचे अन्नघटक त्यामधून मिळाले पाहिजे. तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहात गायनाकॉलॉजिस्टमध्ये. पण मला सांगा की आपण प्रेग्नन्सीमध्ये बद्दल बोलतोय पण त्याच्याच बरोबरीनं गेल्या काही वर्षामध्ये सिस्ट आणि फायब्रॉइड हे शब्द कानावर पडत आहेत. म्हणजे हे नेमके काय आहेत आणि ते का उद्भवत आहेत? कारण त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सिस्ट म्हणजे जनरली सिस्ट असतं हे ओव्हेरियन सिस्ट असतं, म्हणजे स्त्रीबीज कोशामध्ये सिस्ट तयार होतात. आता या सिस्टमध्ये पुन्हा 2 प्रकार असतात. सिस्ट म्हणजे गाठ असते का एक प्रकारची? पाण्याने भरलेला फुगा म्हणा. सिस्ट म्हणजे आतून पोकळ असतं, ते आतमध्ये एकतर पाणी असतं किंवा इतर काही सिव्हाशियस मटेरियल सारखं असं असू शकतं. त्याला अशी वॉल असते. ते का तयार होतं ते आता काही वेळा म्हणून ते सांगतो मी तुम्हाला की त्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत, फिजिओलॉजिकल आणि काय म्हणतात त्याला निओप्लास्टिक. फिजिओलॉजिकल म्हणजे आता स्त्रीबीज जेव्हा तयार होत असतं तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक महिन्यामध्ये हे स्त्रीबीज तयार होताना एक असा फुगाच पाण्याचा तयार होतो. त्यामध्ये आतमध्ये स्त्रीबीज असतं. ते एका ठराविक साईजला फुटलं झालं की ते फुटतं आणि त्यातून स्त्रीबीज बाहेर पडतो. पण काही वेळा हे स्त्रीबीज बाहेर पडत नाही आणि ते फुगत राहतं. त्यामुळे ते मोठे त्याचे सिस्टचा साईज होतो. पण जनरली असं म्हणतात की लेस दॅन 6 सेंटीमीटर्स किंवा 5 to 6 सेंटीमीटर्स हे जनरली वी कन्सिडर एज फिजिओलॉजिकल आणि वी ऑब्झर्व देम. आणि इफ इट इज मोर दॅन 6-7 सेंटीमीटर्स देन वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. म्हणजे आपण त्यासाठी काही तपासण्या केल्या पाहिजेत की हे निओप्लास्टिक म्हणजे कॅन्सरची आहे का किंवा बिनाईन पण असू शकतात. त्यासाठी तपासण्या काही कराव्या लागतात आपल्याला. आणि फायब्रॉइड म्हणजे काय? आणि फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाचे जे स्नायू असतात, गर्भाशयाच्या स्नायूंपासून बनलेली गाठ, ती जनरली सॉलिड असते. इट इज नॉट सिस्टिक, पोकळ नसते ती. ते गर्भाशयाचे वेगवेगळ्या भागांमध्ये ते गाठी होऊ शकतात. पण फायब्रॉइड हे जीव घेणं असू शकतं का? जीव जर लवकर डायग्नोसिस झालं तर त्याची ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. पण त्याला ऑपरेशन करून ते काढणं हा एक पर्याय की औषधं देऊन पण ते नष्ट होऊ शकतं? असतात तशी औषधं आहेत पण त्याचा थोडे दिवस आपण देऊन ट्राय करू शकतो. पण किंवा मग आता हल्ली तंत्रज्ञान सुधारलेलं आहे, दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपीनं वगैरे ह्या गाठी काढता येतात. इव्हन सिस्ट सुद्धा.
फक्त काय आहे की सिस्ट किती साईज आहे, काय आहे, पेशंटचं वय काय आहे, ह्यावर सगळा विचार करून आपण त्याचे काही तपासण्या करायला लागतात. आता हेच सिस्ट जर 20-25 वर्षाच्या मुलीमध्ये आलं तर त्याचे प्रकार वेगळे असतात. तेच सिस्ट जर 40 वर्षाच्या नंतरच्या स्त्रियांमध्ये आलं तर मॅलिग्नन्सी किंवा निओप्लास्टिकचे चान्सेस जास्त असतात. कारण 40 वर्षांच्या पुढे जनरली स्त्रीबीज तयार व्हायची प्रक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे हे जर सिस्ट होत असेल तयार त्या वयामध्ये सुद्धा तर ते कदाचित निओप्लास्टिक म्हणजे कॅन्सर वगैरे असं असू शकतो. त्यासाठी सगळ्या आपण तपासण्या करू शकतो. लहान स्टेजमध्ये आपल्याला डायग्नोसिस झालं तर आपण ते काढून ड्युरिंग सर्जरीसुद्धा फ्रोझन सेक्शनला आपण पाठवू शकतो. फ्रोझन सेक्शन म्हणजे एक प्रकारचं ते बायोप्सीज आहे. तर त्यामध्ये ते 20 ते 25 मिनटामध्ये त्याचा उत्तर येतं पॅथॉलॉजिस्टकडून की हे बाबा बिनाईन आहे, मॅलिग्नंट आहे, म्हणजे कॅन्सरचं आहे. त्याप्रमाणे आपण पुढच्या स्टेप्स घेऊ शकतो. सर्जरी चालू असतानाच आपल्याला कळतं, मग आपण पुढच्या स्टेप्स त्यामध्ये घेऊ शकतो. पण हे म्हणजे जी माता आहे किंवा एकदा जिची प्रेग्नन्सी होऊन गेलेली आहे त्याच स्त्रियांच्या बाबतीत असं सिस्ट होऊ शकतं की तरुण वयात? असं काय तरुण वयात पण होतात. अच्छा, तेच सांगितलं, तरुण वयात होणारे सिस्टचे प्रकार वेगळे आहेत किंवा इव्हन निओप्लास्टिक सुद्धा असतात. पण त्याचे जनरली एम्ब्रिओजेनिक सिस्ट असतात ते जास्त, म्हणजे जन्मतः काही पेशी तिथं असतात आणि त्या पेशीनंतर काही कारणास्तव वाढीला लागतात आणि त्याचं सिस्ट तयार होतं किंवा त्याची गाठ तयार होते. एम्ब्रिओजेनिक सिस्ट म्हणतो, त्याचं प्रमाण त्या वयामध्ये जास्त आहे. अच्छा, आता एक एंडोमेट्रोसिस नावाच्या ज्या सिस्ट असतात त्या पण ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा ज्यांना पेनफुल पिरियड्स येत आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं प्रमाण आजकाल खूप प्रमाणात दिसायला लागलं एंडोमेट्रोसिस. तर त्याची सर्जरी करून सुद्धा आपल्याला मग नंतर प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करावे लागायची. ती सर्जरी झाल्याशिवाय आपण प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट देऊ शकत नाही. किंवा जसं आपण म्हणलो की आता लग्नाचं वय वाढलंय, प्रेग्नन्सीचा प्रयत्न उशिरा करतो, त्यामुळे कधी कधी फायब्रॉइड घेऊन पण मुली येतात. मग कधी कधी फायब्रॉइड काढून सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट त्यांना द्यावी लागते आणि मग नंतर बेबीज डिलिव्हरी करतो. पण हे सिस्ट किंवा फायब्रॉइड निर्माण होण्याचं नेमकं कारण काय? हॉर्मोनल इम्बॅलन्स. येस, लाईफस्टाईल आहे हा एक प्रकार. पण हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण इस्ट्रोजन, आपण जे म्हणतो की बायकांचे 2 मेन हॉर्मोन आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. तर इस्ट्रोजन हॉर्मोनचं प्रमाण जर आवाक्याच्या बाहेर झालं किंवा तिथे इम्बॅलन्स झाला, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन सिक्रेट नाही झालं शरीरामध्ये, तर फायब्रॉइड होणं, एंडोमेट्रोसिस होणं, सिस्ट होणं, ॲडिनोमायोसिस होणं, असे जे प्रकार आजार आजकाल कानावर येतात त्याचं प्रमाण हे ह्याच्यामुळे वाढले. किंवा बॉडी फॅट कॉम्पोजिशन, आपल्या शरीरातलं बॉडी फॅट कॉम्पोजिशन, फॅट पर्सेंटेज वाढलं तरी इस्ट्रोजन लेवल्स आपल्या बॉडीतल्या शरीरातल्या वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या गोष्टी घडतात. आणि टिपिकल पेरीमेनोपॉज 35 नंतरच्या बायकांना हे जास्त वाढलेलं आहे. पण आता तुम्ही आता जे उत्तर दिलं ते डॉक्टर म्हणून दिलं. आता मी तुम्हाला प्रेक्षकांच्या अँगलनं प्रश्न विचारायचा आहे की हल्ली अगदी चेहऱ्यावरती पिंपल्स आले तिथून पासून ते मेनोपॉज पर्यंत अनेकदा असं म्हटलं जातं की हार्मोनल इम्बॅलन्स आहे माहिती आहे स्त्रीमध्ये. पण मुळात हार्मोनल इम्बॅलन्स होतो का? कशामुळे होतो? हॉर्मोनल इम्बॅलन्स ह्याच्यामुळे होतो की महिन्याच्या महिन्याला एक तयार नाही झालं, महिन्याच्या महिन्याला अंड तयार नाही झालं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आता अंड न तयार व्हायची कारणं काय, तर जेनेटिकल म्हणजे अनुवंशिक असेल किंवा त्यांची लाईफस्टाईल असेल किंवा त्यांना PCOD किंवा असा काही आजार असेल किंवा त्यांचं वय जास्त असेल. पण हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे की जे सायकल आहे की अर्ध सायकल बाईचं पाळी आल्यानंतर पहिला सायकल इस्ट्रोजेन हा हॉर्मोन असतो, बीज फुटल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन असतं. पण महिन्याच्या महिन्याला अंड तयार नाही झालं तो प्रोजेस्ट्रॉन हार्मोन येत नाही, इस्ट्रोजन वाढत राहतं आणि मग हे सगळे आजार होतात. आता तुम्ही बोलता बोलता एक PCOD असं एक त्या म्हणल्या, आम्ही सगळे फक्त कानावरनं ऐकतोय मी, म्हणून मी तुम्हाला PCOD म्हणजे काय? PCODचा लॉंग फॉर्म म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. बरं. तर याच्यामध्ये कसं असतं की मी मगाशी तुम्हाला म्हणालो की स्त्री बीज तयार होताना पहिल्या फॉलिक्युलर, मॅडमने जसं सांगितलं पहिल्या फॉलिक्युलर फेज म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये ते फॉलिकल तयार होतं आणि ते फॉलिकल रप्चर होऊन स्त्रीबीज त्यातून बाहेर पडतं. बरं. पण अशा केसेसमध्ये ओव्ह्युलेशन होत नाही, म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडत नाही आणि ते जे फॉलिकल्स आहेत ते तसेच राहतात किंवा त्याची ग्रोथ जी आहे ती प्रॉपर याच्यापर्यंत जात नाही. म्हणजे साधारण एक 20 मिलीमीटर किंवा 25 मिलीमीटरपर्यंत गेल्यानंतर ते फुटतं असं जर आपण म्हटलं तर त्या जात नाहीत, छोट्या साईजमध्येच राहतात. काही 15, काही 14, 12, 13 असे मल्टिपल सिस्ट त्या ओव्हरीमध्ये तयार होतात. त्यामुळे त्याला पॉलिसिस्टिक म्हणतात. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा जनरली इट इज म्हणजे बरंच मल्टीफॅक्टोरियल त्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होत नाही, स्त्रीबीज तयार होत नाही.
त्यासाठी ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यासाठी त्यांचा हॉर्मोनल जो इम्बॅलन्स झालेला असतो तो करेक्ट करावा लागतो आणि स्त्रीबीज तयार व्हायची औषधं देतात त्यामध्ये, म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणतात त्याला. एक जीव जन्माला येणं त्याच्यासाठी केवढी सगळी प्रोसिजर असते, शरीरामध्ये काय काय घडत असतं. म्हणजे परमेश्वराची सगळ्यात मोठी निर्मिती कुठली, तर मला वाटतं की शरीर. आणि ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपलं लाईफस्टाईल आणि आपला आहार अतिशय महत्त्वाचा असतो. आणि गेल्या काही वर्षामध्ये सगळ्याच आजारांचं प्रमाण जे काही वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये मेन कारण हेच आहे, वाढते ताणतणाव, आहारातल्या चुकीच्या सवयी आणि आपण नेमकं कुठं निघालेलो आहे आणि काय मिळवणार आहे याचाच आपण कधी शोध घेत नाही. एनिवे, मला तुम्हाला विचारायचं आहे की गेल्या काही वर्षामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढते, तर या वंध्यत्वाचं प्रमाण वाढत असताना ते प्रमाण कमी करण्यासाठी आपण लाईफस्टाईलमध्ये बदल केले पाहिजे सगळंच सांगतात, पण म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हे कोण सांगत नाही. चुकीची लाईफस्टाईल म्हणजे रोज खाताना आपल्या पानात आपण काय खातो ह्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. फक्त जिभेसाठी आपण खातो आहोत का आपल्या शरीरासाठी खातो ह्याचा पहिला विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे बॅलन्स्ड मील, जे सरांनी सांगितलं की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, हेल्दी फॅट्स, हे सगळं आपल्या आहारात यायला पाहिजे. आपण इंडियन फूड हेल्दी फूड म्हणतो, पण जे व्हेजिटेरियन जे असतात किंवा मोस्टली इंडियन फूड हे आपल्याकडे कार्बोहायड्रेट बेस्ड झाले. आपल्या प्रोटीनकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. प्रोटीन म्हणजे नॉनव्हेजच खायला पाहिजे असं नाही. व्हेजिटेरियन पण ऑप्शन्स खूप छान आहेत जे आपल्याला शरीराला खूप फायदा पण देऊन जातात. त्याच्यामुळे तुमच्या ताटात तुम्ही काय घेताय हे बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही दिवसातले किती तास तुमच्या फिटनेससाठी घालवताय, तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात हे बघितलं पाहिजे. कारण सिडेंटरी लाईफस्टाईल खूप प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांचा होलिस्टिक पूर्ण आपल्याला बघायला लागतो की 20व्या वर्षी त्या बाईच्या शरीरात मसल मास किती आहे ह्याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे की तिची किती ॲक्टिव्हिटी दिवसातनं होतीये. व्यायाम सांगावाच लागतो प्रेग्नन्सीत सुद्धा, प्रेग्नन्सी मिळवायच्या आधी सुद्धा आणि प्रेग्नन्सी नंतर सुद्धा. त्याच्यामुळे आपल्याकडे कधी कधी असतात की प्रेग्नंट बायकांना पेशंट म्हणून ट्रीट केलं जातं. असं न करता त्यांना ॲक्टिव्ह राहू देत, त्यांना मुद्दामून व्यायाम करू देत. आम्ही आहोत त्यांना गायडन्स द्यायला की प्रेग्नन्सी सुद्धा तुम्ही काय व्यायाम करू शकता हे आम्ही शिकवू. कधी काही म्हणजे मला हा आवर्जून प्रत्येक गायनाकॉलॉजिस्टला मी प्रश्न विचारतो की ज्यावेळी डॉक्टर असे गायनाकॉलॉजिस्ट म्हणून नव्हते त्यावेळेला एखादी दाई किंवा एखादी सुईण हीच त्या बाळाचा जन्म करण्यासाठी, जन्म होण्यासाठी मदत करायची. त्यावेळी असं कुठलंही शास्त्र नव्हतं. वंश परंपरागत पिढ्यानपिढ्या आलेल्या ज्या काही ज्ञान होतं ते ज्ञान देऊन त्या सुईणी बाळंतपण करायच्या. म्हणजे अगदी आपण झाडाखाली बाळंतपण झालं असं अशा पण गोष्टी वाचलेल्या. पण मग आताच हे सगळं जे आहे हे तंत्रज्ञानाचा अतिरेक होत चाललाय का? तेव्हा कॉम्प्लिकेशन रेट पण जास्त होता हे म्हणायला हरकत नाही. आपण आता म्हणतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी, निओनेटल मॉर्टॅलिटी. म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे प्रसूती दरम्यान मातेचा झाला मृत्यू, ब्लिडिंग झालं, कुठं काय झालं, आणि नवजात अर्भकांचे मृत्यू, यांचं प्रमाण जर तुम्ही पूर्वी बघितलं आणि आता हे तंत्रज्ञान सगळं आल्यानंतर, वेगवेगळ्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याप्रमाणे आपण त्या फॉलो करून त्याप्रमाणे जर आपण डिलिव्हरी करतो तर त्याचं अतिशय खूप प्रमाणात ही मॉर्टॅलिटी कमी आलं. त्याचं कारण तंत्रज्ञानच आहे शेवटी. कारण हे डायग्नोसिसच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याकडं डेव्हलप झालेल्या आहेत. किंवा अर्ली डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला म्हटलं पहिल्या 3 महिन्यामध्ये काही तपासण्या कराव्या लागतात की ह्या पेशंटला नंतरच्या स्टेजमध्ये प्रेग्नन्सीच्या काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, ह्याचं प्रिडिक्शन अलीकडच्या टेस्टमध्ये लवकर केलं जातं. त्यामुळे त्यांना आधीपासून आपण प्रिव्हेंटिव्ह काही ट्रीटमेंट जर दिली तर ते कॉम्प्लिकेशन्स पुढच्या 2nd किंवा 3rd ट्रायमेस्टरमध्ये होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं ही जी आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि हे, आणि त्यापूर्वी आता कसं आहे आपण गणना करतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी किती झाली, निओनेटल मॉर्टॅलिटी किती झाली. पूर्वी तुम्ही जो जमाना म्हणताय दाई वगैरे त्याचं स्टॅटिस्टिक्सच काही नव्हतं. त्यामुळे वी कॅनॉट कम्पेअर. पण मग आता तुम्ही जेव्हा हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणता त्यावेळी ते हाय रिस्क प्रेग्नन्सी कोणत्या निकषावर ठरवता? आता हाय रिस्क म्हणजे धोका आहे. आता धोका हा आईला असू शकतो किंवा बाळाला असू शकतो किंवा दोघांनाही असू शकतो. त्याप्रमाणे ते आम्ही प्रेग्नन्सी हाय रिस्क अशी ठरवतो. आता आईला धोका असण्याचं कारण काय की तिचं समजा ब्लड प्रेशर वाढलं किंवा तिची शुगर वाढली किंवा तिला एखादं हार्ट डिसीज असेल
म्हणजे पूर्वी समजा तिचं हार्टचं वॉल्वचं वगैरे ऑपरेशन झालं असेल, तर गरोदरपणामध्ये सगळं जे डायनॅमिक्स आहे ब्लड सर्क्युलेशनचं हे बदलत असतं. त्यामुळे त्याच्यावरती लोड येतो. आणि ब्लड प्रेशर वाढणं गरोदरपणात, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की गरोदरपणात ब्लड प्रेशर वाढणं हा एक थोडासा वेगळा हे आहे की आधी नसतं, इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा नसतं. पण त्यामध्ये तेवढ्या कमी मुदतीमध्ये ते भरपूर एकदम ब्लड प्रेशर वाढतं. त्याचा लिव्हरवरती, किडनीवरती, मेंदूवरती, हृदयावरती सगळ्याच्यावरती ताण पडतो. त्यामुळे ती रिस्क आहे मदरला. गरोदरपणात शुगर वाढली तरीसुद्धा आहे, तर शुगरचा पण प्रेशर किडनीवरती येऊ शकतं, नंतर बाळाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावरती होऊ शकतं. त्यामुळे बाळ पण त्यामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीसमध्ये बाळ पण धोक्यामध्ये येऊ शकतं. तर ही अशी दोघांचाही धोका लक्षात घेऊनच आपल्याला करावं लागतं. काही वेळा मग आपल्याला जजमेंट करावं लागतं. तर बाळाला फक्त धोका असण्याची कारण, पेशंटला काही नाही आहे, पण समजा ती प्रिमॅच्युअर डिलिव्हरी झाली तर तो बाळाला धोका जास्त. प्रिमॅच्युअर का होतं खरं? प्रिमॅच्युरिटीमध्ये कारणंही बरीच असतात तशी. काही इन्फेक्शन्स असतात, काही किंवा सर्वायकल म्हणजे पिशवीचं तोंड लवकर ओपन होणं, लूज पडणं, ही काही कारणं असतात. तर हे प्रिमॅच्युरिटीमध्ये मदरला एवढा त्याचा त्रास होत नाही, पण ती रिस्क बेबीला जास्त असते, कारण ते हे असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पेशंट जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा ह्या सगळ्या सुरुवातीच्या ज्या टेस्ट असतात त्या जर आपण केल्या शक्य तितक्या लवकर, तर आपण हा धोका पुढे संभवतो का याचा पण विचार करू शकतो आणि त्यांना काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण देऊ शकतो. असं 100% प्रिव्हेंट करू शकू असं नाही, परंतु निदान काही प्रमाणात त्याचा धोका आपण कमी करू शकतो. त्यामुळे पूर्वी जे आपण तपासण्या करायचो की लेट प्रेग्नन्सीमध्ये तपासण्या किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ व्हिजिट्स लेट प्रेग्नन्सीमध्ये जास्त असायच्या. पहिल्या 3-4 महिन्यामध्ये फ्रिक्वेन्सी व्हिजिट्सची पेशंटची कमी असायची, पण हल्लीच्या ज्या प्रेडिक्शनच्या मेथड्स आहेत ह्या पहिल्या 3-4 महिन्यातच करायच्या आहेत. त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आलं पाहिजे, डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे, एस्पेशली व्हेन शी इज इन अ एज ग्रुप मोर दॅन 30. तर अशा पेशंटनी हे केलं पाहिजे. शेवटच्या टप्प्यात आलोय. फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंगच्या टेस्ट आहेत डेव्हलप झालेल्या, त्या खूप महत्त्वाच्या आम्ही समजतो, ज्या 11 ते 13 आठवड्याच्या प्रेग्नन्सीमध्ये आपण करतो. सोनोग्राफी आणि आईच्या ब्लडच्या काही टेस्ट, त्याच्यावरनं आपल्याला बऱ्यापैकी प्रेडिक्शन्स कळतात की प्रीमॅच्युअर होऊ शकते का, तिचं BP वाढू शकतं का, बाळामध्ये काही दोष आहे का, किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी काही शक्यता आहे का. त्याच्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच त्या बाळामध्ये गतिमंदत्व, मतिमंदत्व किंवा समजा काही एखाद्या अवयवाची प्रॉपर वाढ होत नाहीये आणि ते दिव्यांग जन्मायची शक्यता आहे असं कळू शकतं. हो, त्याच्या स्क्रीनिंग टेस्ट आहे. पण मग आता या सगळ्या मग टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला मूल जन्माला येतानाच ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मतिमंद गतिमंद असणार नाही किंवा ते त्याच्यामध्ये कोणतेही व्यंग असणार नाही अशी टेक्नॉलॉजी आता आहे का आपल्याकडे? जर असेल त्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम तर तो ट्रीट नाही करता येणार. अच्छा. पण तो डायग्नोस डेफिनेटली करता येईल आणि सेफ पिरियडमध्ये कधी कधी आपल्याला ती प्रेग्नन्सी टर्मिनेट पण करता येईल जर तो प्रॉब्लेम खूप मोठा असेल किंवा पुढे जाऊन ती प्रेग्नन्सी किंवा त्या बाळाला जगण्यासाठीच ते अवघड जाणार असेल तर. त्याच्यामुळे ते फर्स्ट आता आणि NIPT म्हणून पण नवीन टेस्ट आली की ज्याच्यामध्ये आईच्या रक्ताचंच फिटल DNA आपण स्क्रीन करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती कळते त्या प्रेग्नन्सीबद्दल. त्याच्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग खूप महत्त्वाचं आहे. DNA आईच्या रक्तामध्ये येतात. अच्छा. आणि ते मग मॅटर्नल रक्त काढून घेऊन बाळाचं त्यातला सेल फ्री DNA म्हणतात त्याला, म्हणजे बाळाच्या पेशी नसतात पण DNA येतात, सेल फ्री DNA म्हणतात त्याला. तर ते DNA आपण आईच्या रक्तामधून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि त्यांचा गुणसूत्रांचा अभ्यास करून, आता तुम्ही जे म्हटला मतिमंदत्व गतिमंदत्व वगैरे, तर ह्याच्यामध्ये गुणसूत्रांमध्ये दोष असतो. ट्रायझोमीज म्हणतो आपण, ट्रायझोमी 21, ट्रायझोमी 13, ट्रायझोमी 18, याच्यामध्ये मतिमंदता म्हणजे आपण जे मंगोलिझम वगैरे म्हणतो अशा. तर ते डायग्नोसिस आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये सुद्धा करू शकतो. पण आता ह्या सगळ्या तुम्ही जे काही सांगताय या तपासण्या त्याच्याबद्दलचे उपचार हे सगळं ॲस्ट्रा आधारमध्ये होतं का? हो, होतं की. एव्हरीथिंग इज अंडर वन रूफ. अच्छा. म्हणजे IVF म्हणजे वंध्यत्व चिकित्सा पण होते, त्याच्यावरती उपचार पण होतात. मी असंही बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे की वंध्यत्व ज्यांना आहे आणि अशी जी ट्रीटमेंट घ्यायला कपल्स येतात त्यांना प्रेग्नन्सी राहती पण ती टिकत नाही, पुन्हा पुन्हा तो प्रॉब्लेम सुरू होतो आणि मग त्यातनं ते कपल अजून मानसिकदृष्ट्या खचायला लागतं.
नाही, ॲबॉर्शनचा रेट जेवढा नॉर्मल प्रेग्नन्सी झाल्यानंतर जेवढा ॲबॉर्शनचा रेट आहे तोच सेम रेट प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घेऊन समज ॲबॉर्शन झालं तर तसाच सेम आहे. फक्त ती ट्रीटमेंट घेऊन एफर्ट्स घेऊन प्रेग्नन्सी मिळाल्यामुळे ते ॲबॉर्शन झालं असेल तर मात्र ट्रॉमा त्या कपलला जास्त होतो. त्याच्यामुळे आधी आम्ही 2 किंवा 3 ॲबॉर्शन झाल्यानंतर ज्या काही इन्व्हेस्टिगेशन्स कपलमध्ये करून घ्यायचो की ॲबॉर्शन व्हायची कारणं काय होती ते आपण कधी कधी ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी राहिली असेल तर पहिल्या ॲबॉर्शन नंतरच करून घेतो. आणि त्याच्यात काही पॉझिटिव्ह आले तर त्याची ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. वैद्यकशास्त्रातली प्रत्येक शाखा त्याच्यावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अतिशय गुंतागुंत गहन असा विषय कोणता तर वैद्यकशास्त्र. मी नेहमी म्हणतो डॉक्टर होणं सोपं नाही आणि डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा त्या पेशंटला मानसिक शारीरिक आधार देऊन त्याला त्याच्या आजारातून बाहेर काढणं आणि त्याला पुन्हा उभं करणं याच्यासाठी डॉक्टरांचे जे कष्ट असतात, जो अभ्यास असतो, जी मेहनत असती त्याला सलामच केला पाहिजे. आज ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर मिलिंद तिवले सर आणखी नंदिता जोशी मॅडम यांनी अतिशय क्लिष्ट गुंतागुंतीच्या अशा विषयांना सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की तुमच्या मनातले अनेक प्रश्न अजूनही बाकी असतील तर त्यासाठी पुन्हा आपण त्यांना बोलवू, पण आपल्या मनातल्या अनेक शंका दूर करण्याचा आजच्या या एपिसोडमधून आम्ही प्रयत्न केला. आज या एपिसोडमध्ये डॉक्टर तिवले सर आणि डॉक्टर जोशी मॅडम आपण सहभागी झालात याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.